नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे। जेव्हा आपल्याला कुठलाही सीझन चेंज होताना सर्दी खोकला होतो किंवा थोडासा ताप येतो, अशा वेळी आपण घरातल्या घरामध्ये पांढऱ्या मिऱ्याची पावडर सहज वापरू शकतो। एक 8 ते 10 पांढरे मिरे किंवा पाव चमच्यापेक्षा थोडी कमी अशी पांढऱ्या मिऱ्याची पावडर आपण गरम पाण्यामध्ये उकळली। 1 कप पाण्यामध्ये साधारणपणे 7 ते 8 मिरे घालायचे आणि हा जो काढा तयार होईल तो आपण एक एक घोट असा 10-15 मिनिटांनी पीत राहायचा। यामुळे आपली सर्दी खोकला जे झालेलं असतं ते तर कमी होतोच, परंतु ताप सुद्धा कमी होतो। पांढरे मिरे जेव्हा आपण पोटात घेतो त्यावेळेला घशातनं जाताना त्या ठिकाणी त्याचा स्पर्श होतो आणि त्यावेळेला त्या ठिकाणचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं। ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे नॅचरली त्या ठिकाणी रक्तातल्या पेशी ज्या आपल्या रोगाशी फायटिंग करत असतात त्या जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पुरवल्या जातात आणि त्या ठिकाणी झालेला जो रोग असतो किंवा जे इन्फेक्शन असतं ते लवकर बरं होण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो। पांढऱ्या मिऱ्यामध्ये घाम निर्माण करण्याची सुद्धा प्रवृत्ती अतिशय चांगल्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला ताप येतो त्यावेळी आपण कुठलीही विलायती औषधं किंवा आयुर्वेदिक औषधं किंवा होमिओपॅथिक औषधं घेऊन आपण ताप आल्यानंतर घाम येणं हे त्यात महत्त्वाचं समजलं जातं। अशा वेळेला जर आपण हा पांढऱ्या मिऱ्याचा काढा करून घेतला तर भरपूर प्रमाणामध्ये घाम येतो आणि आपला ताप सुद्धा उतरायला त्याची मदत होते। सीझन जेव्हा चेंज होतो त्यावेळेला ही जी लक्षणं निर्माण होतात त्या विरुद्ध आपली प्रतिकार शक्ती निर्माण करण्याची सुद्धा क्षमता याच्यात असते। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विटामिन्स आहेत आणि त्यामुळे आपलं शरीर ह्या रोगांसाठी लढण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे तयार होतं। पांढऱ्या मिऱ्याच्या बाहेरचं जे कव्हरिंग असतं त्यामध्ये औषधी गुणधर्म हे सगळ्यात जास्त प्रमाणात असतात आणि म्हणूनच ज्या मिऱ्यांना वास स्ट्रॉंग असतो, अतिशय उग्र वास असतो, असे मिरे आपण औषधाकरता वापरावेत। मिरे घेताना एक काळजी मात्र नक्की घेतली पाहिजे। ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा ज्यांना अल्सरचा त्रास आहे, पोटामध्ये व्रण झालेले आहेत, अशांनी मात्र मिरे घेण्याचं टाळलं पाहिजे। अशा पद्धतीने जर आपण मिरे वापरले तर यासारखं आपल्याला घरामध्ये अतिशय उत्तम दुसरं औषध सापडणं अवघड आहे। नमस्कार।